का म्हणता नागपूरचे पोट्टो, सकाळीच पाणी जास्त चालू होतं तर कॉलेजला जायला नाही भेटलं. मग घरीच बसलो आणि आज कसे बी करून आपल्याला रेग्युलेटरचं ना गॅस पाईपचं काम करायचंच होतं. मग निघलो आम्ही एका काकाजीकडे आलो. त्या काकाजीनं आम्हाला सांगितलं होतं. बस त्याला आधार कार्डची झेरॉक्स दिली आणि आपलं रेग्युलेटर आणि गॅस पाईप घेऊन फ्लॅटकडे निघलो. आता फ्लॅटवर आलो, बस सिलेंडर काढलं आणि ते लावायची प्रोसेस चालू केली. आम्ही पहिले गॅस लावला आणि मग सिलेंडरला आणि गॅस लागली. त्याची खुशी तर वेगळीच होती. तर सगळ्यात पहिलं बनवली मॅगी. आपल्या सगळ्याची चहा ती. बस लागलो मग आपल्या कामी. हळूहळू मॅगी बनवली आणि तुमच्या भावाला पूर्ण स्वयंपाक बी बनवता येते बरं. मॅगी बनवली आणि घेतली. मॅगी खाल्ली आणि मग निघलो बर्डी जासाठी. काऊन तर आपल्याला घ्यायचं होता माईक. आता आपले 10 के बुथ जवळ आहे तर आपल्याला जायचं होतं शिर्डी. जसं तुम्हाला सांगितलं होतं का 10 के कंप्लीट झाल्यावर आपण जो शिर्डीनं फुल ब्लॉग बनवू. मग त्याच्यासाठी आलो आम्ही माईक घ्यायसाठी. तर बर्डीत तुम्हाला माहितीच आहे दुकानला किती आहे. तर माईक घेतला ना आम्ही, चेक केला. वेदांत तिकडे होता आणि मी इकडे आलो. मग त्याच्यात आम्ही ट्रायपॉड बी पाहून घेतलं. तर आम्हाला ट्रायपॉड बी आवडला. बस ते सगळं सामान घेतलं ना. पहिलं निघलो उबर करून वेदांतच्या फ्लॅटवर. त्याला थोडं काम होतं. त्याच्या फ्लॅटवर आलो, 2 मिनिट बसलो आणि मग उबर बुक केली ना निघलो माझ्या फ्लॅटसाठी. आणि त्याच्या फ्लॅटवर माझ्या फ्लॅट कमसे कम 12 ते 13 किलोमीटर दूर आहे. फ्लॅट